गणपती बाप्पा आले त्यामुळे घरातलं वातावरण तर अगदीच प्रसन्न आहे. सकाळी उठलं, घरातली सगळी पहिली कामं आवरली की पहिलं काम असतं की गणपती बाप्पांची पूजा करणं. छान अशी बागेतली जास्वंदाची फुलं आणून गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण केली. हरळी आगाडा सगळं वाहिलं. त्यानंतर दुसरं काम केलं, मस्त अशी ही उरळी सजवली. आज देशी गुलाबाला खूप सुंदर फुल आलं होतं आणि वास तर खूप दरवळत होता. तर म्हटलं चला गणपती बाप्पापाशी नेऊन ठेवूया याला. त्यानंतर गणपती बाप्पांपाशी 2 मिनिटं बसले आणि या वर्षात नवीन काय काय खरेदी केलं किंवा पुढच्या वर्षाचा प्लॅन काय काय आहे अशा गप्पा मारल्या. तुम्ही पण गणपती बाप्पांना अशा गोष्टी शेअर करता का हे मला कमेंट करून नक्की सांगा. मी तर खूप मागते आणि काय काय मागितलेलं पूर्ण झालं हे गणपती बाप्पांना नक्की सांगत असते. त्यानंतर खिडकीतून बाहेर बघितलं तर रात्रभर पाऊस चालू होता आणि इतका सुंदर पारिजातचा सडा आपल्या दारात पडला होता, म्हणजे बोट ठेवायला जागा नाही असा हा पारिजातचा सडा पडला होता. किचनच्या खिडकीतून याचा खूप दरवळ आतमध्ये येत होता. त्यानंतर अहो आणि कृष्णाचे सगळं आवरून झाल्यानंतर गणपती बाप्पांची यथोच्च पूजा आरती करून घेतली आणि मस्त अशी त्या दोघींच्या टिफिनसाठी इथं स्वीट कॉर्नची मस्त भाजी बनवून घेतली. कसा वाटला मिनी ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा आणि जाता जाता लाईकसुद्धा करा. बाय.